पहिल्या 1.5 मिनिटात 2 गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा 3 गुण मिळवून पहिल्या सत्रात 5-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वेदिकाने आक्रमक चाल खेळली, परंतु अमृताने संयम दाखवत पुन्हा 2 गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटचे 2 मिनिटे अमृताने डिफेन्स करत वेदिकाला थोपवून ठेवले. 7-0 अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्या अमृता पुजारी हिला चांदीची गदा, रोख 51,000 रुपये, स्मृतिचिन्ह व सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली. तर उपविजेत्या वेदिका सासनेला 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आले. दरम्यान अमृता पुजारी हिने वेदिका सासनेवर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादा सोलवटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानातून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, हिंदकेसरी योगेश दोडके, आयोजक स्वाती अळ्ळीमोरे साखरे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फड, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, समाधान घोडके, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख, उमेश सूळ, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, रमेश बारेस्कर, सागर कल्याण शेट्टी, पैलवान लोखंडे, उद्योजक सागर कत्ते, प्रकाश वानकर, सुधा अळ्ळीमोरे, योगेश बोंबळे, श्रीदेवी फुलारे, युवराज सरबदे. उपस्थितांमध्ये सेरेंटिका रिन्युएबल्सचे सुरजित नारायण यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासन 1 कोटी रुपयांचा निधी देते, परंतु महिला कुस्तीसाठी कोणतीही तरतूद नाही. पुढील वर्षीपासून महिला कुस्तीसाठी राज्य शासनाने 50 लाख रुपये द्यावेत असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. या संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे युवराज केचे यांनी रांगड्या भाषेत सूत्रसंचालन केले. मुख्य कुस्त्यांमध्ये महिला कुस्तीपटू टाकल्यानंतर त्यांचे बहारदार शब्दात सूत्रसंचालन केचे करत होते. त्यांच्या जोडीला कुस्ती संपल्यानंतर चिअर गर्ल प्रमाणे ढोलीबाजाची साथ होती. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अनेक लढती अटीतटीच्या झाल्या. या कुस्तीपटूंना पाठीमागून डावपेच सांगताना प्रशिक्षकांची धडपड दिसत होती. या प्रशिक्षकांच्या बाजूला त्यांच्या कुस्ती केंद्रातील इतर खेळाडू देखील कुस्ती खेळणाऱ्या महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देताना दिसल्या. महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा ऐन उन्हाळ्यामध्ये होती. त्यात सोलापूरचे तापमान 40 अंशांपर्यंत होते, परंतु आयोजकांनी फॅन आणि कूलरची व्यवस्था करून तापमान मेंटेन ठेवले. ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांना पाहता यावी यासाठी 2 मोठ्या LED स्क्रीनची सोय करण्यात आली होती. एवढी मोठी स्पर्धा असूनही तुलनेने प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होता, परंतु महिला प्रेक्षक उपस्थिती उल्लेखनीय होती. या भव्य स्पर्धेचे सहप्रायोजक हरित ऊर्जा निर्मितीमधील अग्रेसर कंपनी सेरेंटिका रिन्युएबल्स असून आयोजन निर्झरा केअर फाउंडेशनचे अध्यक्षा स्वाती अळ्ळीमोरे साखरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.